शेतकऱ्यांची होणारी घुसमट, मराठीची होणारी गळचेपी, परप्रांतीयांचे वाढणारे प्रस्थ, वाढता भ्रष्टाचार वगैरे बाबींवर जळजीत भाष्य केलं आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाने. सध्याची वास्तव परिस्थिती या सिनेमात मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक ज्वलंत विषय आहे. आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे, कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, आणि त्यातच कधी चांगलं उत्पन्न आलं तर भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्याला मालाला मिळणारा कमी भाव. त्यामुळे आपला हा अन्नदाता आजही दुःखी आहे आणि त्यामुळे कधी कधी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा या संवेदनशील आणि गंभीर विषयावर मराठी अस्मिता, बोगायला भ्रष्टाचार यावर परखडपणे व जळजळीत प्रहार करणार आहे. सध्याच्या या भयावह परिस्थितीमध्ये गरीब, पीडित आणि हतबल शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, मराठी अस्मिता जागवण्यासाठी, येथील भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा देण्यासाठी शिवाजी महाराज पुन्हा भूतलावर अवतरतात. आणि तेही भ्रष्ट व्यवस्था कशी हाणून पाडतात, सगळ्यांना कसा न्याय देतात ते या सिनेमात मांडण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा सिद्धार्थ बोडकेने समरसून साकारली आहे. त्याने ही भूमिका कमालीच्या आत्मीयतेने साकारली आहे. लेखक व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या वास्तव परिस्थितीवर परखडपणे भाष्य केलं आहे. आपल्याला आत्मपरीक्षण व विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.